श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. तर नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात. सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. आणि बघा सकाळी माझं शापूची भाजी करायचं चालले. तर शापूची भाजीसाठी मी भाजी मस्त कापून वगैरे घेतले. त्याच्यानंतर मुगाची डाळ वगैरे मस्तपैकी भिजवून घेतले पाण्यात. त्याच्यानंतर बघा लसूण, कांदा आणि हिरवी मिरची टाकले. आणि त्याच्यानंतर शापूची भाजी पण धुवून घेतले. आणि मुगाची डाळ बघा एवढी टाकणार होते मी. मस्तपैकी मुगाची डाळ टाकून शापूची भाजी केलं ना खूप छान होती. कधी कधी लाल मसूर डाळ टाकून पण करत जावा, ती पण छान होती. म्हणजे मी प्रत्येक वेळी भाजी करत असते ना तर वेगवेगळ्या पद्धतीने करत असते. कधी असं, कधी तसं, कधी कधी फक्त लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून पण करत असते. प्रत्येक वेळी जसं खाऊशी वाटतं तसं करत असते मी भाजी. तर बघा ऑलमोस्ट आपली भाजी पण टाकले आणि भाजी पण खूप सुंदर झाली होती. तुम्हाला दिसलंच नंतरच्या ह्याच्यामध्ये. आणि कसं आहे माहीत आहे का, सांगण्याचा मुद्दा कसा आहे की किती काही करा, काही नसतं शेवटी. आता बघा हे सगळ्या डाळी मिक्स करते मी आणि त्याचा शेंगदाणे टाकून मी मसाला भात करायचा म्हणलं, विचार केला. खूप दिवस झाला मसाला भात केला नव्हता, तर कधीतरी चेंज जरा वेगळं. कुकरभर केलं काय, मुलांनी थोडं थोडं खाल्लं आणि बाकीचं तसंच राहिलं. तर काय आमच्या घरात तसं मी स्वयंपाक भरपूर करते, पण हे लोक आहे ना जेवत नाही एवढं. आणि त्यात उन्हाळा पण चालू आहे. पण कसं स्वयंपाक नसलं की भूक लागतं, स्वयंपाक असलं की भूक नसते लागत. ते कधी पण ध्यानात ठेवा. घरात असलं की त्यांना आहे असं वाटतं. तर मॅडम आला शाळेतनं, अजून सुट्ट्या नाही पडल्या, तर चहा बिस्किट खाल्ली, जेव म्हणलं तर नको बोलली. तर ती जेवली नाही. तशीच पाय दुखायला लागले म्हणून गोळ्या खाल्ल्या तापाच्या. कारण अंग पण थोडं भरून आलं तर पाय दुखायला लागले. मम्मी म्हटले मला कसं तरी होतं. म्हणलं खा मग गोळ्या खाल्ली. मॅडम झोपेतच डायरेक्ट संध्याकाळी 7:30 वाजता उठल्या. काय सांगायचं. मी माझ्यासाठी 2 भाकरी टाकले होते, थोडा खरडा केला होता मस्तपैकी आणि 5-6 चपात्या केला होत्या. आणि संध्याकाळच्या वेळेला बघा मी खूप दिवस झाले अशी वेणी घातलेलं होते. पहिले मी खूप घालायची अशी वेणी, खूप केस होते मला, खूप मोठे केस. तर ह्या दोन्हीकडनं घ्यायला होत्या, एवढं शूट केलं मी. चल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ.